नमस्कार. पोट साफ होत नाही अशी खूप लोकांची तक्रार असते. बेसिकली पोट साफ न होणं म्हणजे काय ते थोडंसं आधी समजून घेऊया. रोज शौचाला जावं लागणं, रोज मोशनचं सेन्सेशन येणं आणि मोशन होणं म्हणजे पोट साफ होणं नव्हे. तर मोशनला जाऊन आल्यानंतर, शौचाला जाऊन आल्यानंतर पोट पूर्ण रिकामं झालं आहे असा फील येणं म्हणजे पोट साफ होणं. आता याच्यामध्ये जर पोट साफ होत नसेल तर त्याचे थोडेसे वेगवेगळे प्रकार असतात. काही लोकांना नॅचरली पटकन सेन्सेशन येत नाही किंवा चहा कॉफी गरम पाणी प्यायल्यानंतरच सेन्सेशन येतं किंवा सेन्सेशन नॅचरली येतं पण पोट साफ झाल्याचं फिलिंग येत नाही. याच्या मागे बरीच वैद्यकीय कारणं असू शकतात. त्याचबरोबर पोट साफ न होणं हा त्रास जर आपण बराच काळ अंगावर काढला तर ऍसिडिटी होणं, पित्ताचा त्रास होणं, सारखे तोंडात छाले येणं, अल्सर्स येणं, मूळ व्याधीचा त्रास होणं, फिशरचा त्रास होणं आणि असे बरेच छोटे मोठे आजार यातून उद्भवू शकतात. त्याच्यामुळे जर पोट साफ होत नसेल तर त्याची आपण वेळीच दखल घेऊन त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. ते काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर मोशनचं किंवा युरिनचं सेन्सेशन असेल, अर्थात शौचाची किंवा लघवीची संवेदना आली असेल तर ती अडवायची नाही, बळजबरी रोखून धरायची नाही, नॅचरल कॉल्स कंट्रोल करायचे नाहीत. हे कंट्रोल केलं तर काय होतं की आपली जे रेग्युलर मोशनचं सायकल असतं ते बिघडतं. बरेचदा अशी आपल्याला सवय असते किंवा सकाळच्या वेळी काहीतरी वेगळी आवरण्याची गडबड असते, त्याच्यामुळे हातातलं काम करून घेऊ आणि मग जाऊ असं होतं. तसं केल्याने पोट साफ न होणं ही तक्रार हळूहळू वाढत जाते. त्याच्यामुळे नॅचरल कॉल्स कंट्रोल करणं, स्पेशली युरिनची शौचाची संवेदना अडवणं या गोष्टी करू नयेत. दुसरं म्हणजे सकाळी लवकर उठायला हवं. सकाळी साधारण 5:30 ते 7 या वेळामध्ये मोशनचं सेन्सेशन येणं, शौचाची संवेदना येणं ही गोष्ट नॅचरली होत असते. नेमकी हीच जर आपली साखर झोपेची वेळ असेल तर आपल्या पुढच्या सगळ्याच क्रिया उशिरा होत जातात आणि 7 नंतर 8 नंतर जर आपली शौचाची वेळ येत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडा प्रयत्न करायला लागतो किंवा नॅचरली पोट साफ होणं ही प्रक्रिया होत नाही. ऑफकोर्स आता याच्यासाठी जर लवकर उठायचं असेल तर लवकर झोपलं पण पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं किंवा सकाळी उठून पटकन आपण फ्रेशली काम करू शकू याच्यासाठी काय करायचं याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलाय. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की बघा. पोट व्यवस्थित साफ व्हावं म्हणून अजून एक गोष्ट आपल्या डेली रुटीनमध्ये ऍड करायची. खरं तर अजून एक म्हणण्याची गोष्ट नाही, व्यायाम ही गोष्ट आपली रेग्युलर रुटीनमध्ये असायलाच हवी अशी आहे. त्याच्यामुळे आपल्या वयानुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपली जेवढी शक्ती पुरेल त्याच्यानुसार रोज काहीतरी व्यायाम करायला हवा. मग ते योगासनं असतील, सूर्यनमस्कार असेल, थोडंसं चालणं फिरणं असेल किंवा अजून कोणता दुसरा व्यायाम प्रकार असेल जे आपल्याला कन्व्हिनियंट आहे आणि आपल्याला थोडेसे कष्ट पडतील परंतु खूप जास्त एक्स्ट्रीम एक्झर्शन होणार नाही, अगदी खूप वेळ आपला घाम गळतोय असं होणार नाही, पण तरी सुद्धा ज्याच्यात पुढे मागे वाकणं, साईडला वाकणं असे वेगवेगळे व्यायाम असतील, असा काहीतरी व्यायाम प्रकार, असं काहीतरी वर्कआउट, असं एक्सरसाइज आपल्या रुटीनमध्ये नक्की ऍड करायला हवं. खाण्यातलं टाळायचं काय तर बटाटा आणि बटाट्याचे अनेक पदार्थ, हरभरा, बेसन असे सगळे जे चविष्ट पदार्थ आहेत या 3 गोष्टींचे, यांनी पोट साफ होण्यासाठी थोडासा त्रास होतो. याबरोबरच मैद्याचे पदार्थ असतील तर ते सुद्धा तुम्हाला थोडासा पोटात जडपणा निर्माण करू शकता आणि पोट साफ होण्याची क्रिया थोडी अवघड बनवू शकता. त्याच्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. अगदी चुकून जर हे काही खाण्याची वेळ आलीच तर त्याच्याबरोबर व्यवस्थित तेल किंवा तूप असं स्निग्ध गोष्टी या व्यवस्थित घेऊन जो स्निग्धपणा आहे तो व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये, आतड्यांमध्ये क्रिएट होईल अशी व्यवस्था करून मगच खायला हव्यात. याबरोबरच मोड आलेली कडधान्य जी असतात ती सुद्धा थोडीशी पोट साफ करायला त्रास देणारी असू शकतात. त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करून तारतम्याने आपण थोड्याशा या गोष्टी टाळलेल्या नक्की चांगल्या.
पोट साफ होण्यासाठी मदत करणारे अन्नपदार्थ कोणते कोणते आहेत? तर गाईचं किंवा म्हशीचं दूध, तूप आणि तेल ह्या ज्या स्निग्ध गोष्टी आहेत त्याच्यामुळे आतड्यांचा रुक्षपणा, आतड्यांचा ड्रायनेस कमी होतो आणि त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. या व्यतिरिक्त काळ्या मनुका, ओलं किंवा सुकं खोबरं या गोष्टींनी सुद्धा पोट साफ होण्यासाठी मदत होते. बेसिकली आपल्या आहारामध्ये आहार खूप कोरडा कोरडा असू नये, म्हणजे त्याच्यात पातळ काहीच नाहीये, फक्त कोरडी भाजी, पोळी, कोरडी भाजी, भाकरी अशा गोष्टी असतील तर त्याने सुद्धा अन्नपचन क्रिया आणि पोट साफ होण्याची क्रिया ह्या थोड्याशा अवघड होतात. त्याच्यामुळे आपल्या जेवणामध्ये एखादी पातळ भाजी, रस्सा भाजी किंवा आमटी या गोष्टींचा समावेश हा नक्की असायला हवा. शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर पोट साफ होत नसेल तर पोटाला व्यवस्थित तेलाने मसाज करायला हवा. खरं तर तेलाने सगळ्या अंगाला मसाज करणं ही गोष्ट सगळ्यांनीच आणि कायम करायला हवी, पण त्यातही हे जर जमत नसेल आणि आपल्याला पोट व्यवस्थित साफ न होण्याचा त्रास होत असेल तर पोटाला सर्क्युलर डिरेक्शनमध्ये म्हणजे नाभीच्या अवतीभोवती गोल आकारात तेलाने मसाज करायला हवा. तेल व्यवस्थित जिरलं पाहिजे, इतका हार्डली 2 किंवा 3 मिनिटाचा वेळ लागतो, तेवढा वेळ देऊन हा मसाज नक्की करायला हवा. तेलाचा मसाज करताना तेल थोडंसं कोमट असायला हवं आणि हा मसाज करतेवेळी पोट हे रिकामं असायला हवं. म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी हा मसाज केला तर सगळ्यात चांगलं. जर तसं जमत नसेल, कन्व्हिनियंट नसेल आणि तुम्ही दिवसभरातल्या कोणत्या तरी वेळेत जर हा मसाज करणार असाल तर पोट काहीतरी तुम्ही खाल्लंय, नाश्ता केलाय, जेवण केलंय, यानंतर किमान 3 ते 4 तास तरी गॅप पडायला हवा. असं केल्याने पोट साफ होणं ही गोष्ट सुरळीत होण्यासाठी मदत होते. जर तुमचं वय जास्त असेल, 60च्या पुढे वगैरे असेल तर शरीरामध्ये हळूहळू कोरडेपणा वाढायला सुरुवात होत असते. असं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक बाकीच्या त्रासांबरोबर पोट साफ न होणं हा त्रास असू शकतो. याच्यासाठी वैद्यांचा सल्ला नक्की घेऊ शकता. जर तुमचं वय फार नसेल, तुम्ही तरुण वयात असाल, कमी असाल आणि तरी सुद्धा पोट व्यवस्थित साफ होत नाहीये असा त्रास होत असेल तर नक्की या थोडेसे पथ्य, जे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, थोडे लाईफस्टाईल चेंजेस आहेत, हे नक्की करून बघा. आणि तरीही गरज वाटली तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना नक्की संपर्क साधा. धन्यवाद.